मेन मंदिर आहे का काकू? हे रात्री लाइटिंग मध्ये दिसत असेल मस्त सुंदर शंकर पार्वती गणेश. अच्छा हे आहे का? बाहेरूनच घ्यावं लागेल बाबा दर्शन आता. हा बरोबर आहे. मंदिर आहे. तर मंडळी पूर्ण क्लिप बघितले असाल. मी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आम्ही म्हणजे श्रीशैलमला गेलोत ना, जे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे तिथे. तर आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असाल तर ऐकले असाल की बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल असं मी बोललेली. पण का बोलली तर ते मी तुम्हाला आज सांगते. तर आम्ही तिथे गेलोत ना, मी स्टार्टिंगपासून सांगते तुम्हाला. मी शिवरात्रीला गेलेले. तो ॲक्च्युली शिवरात्रीनंतरचा ब्लॉग आहे. मी तुम्हाला आत्ता काही कारणास्तव मी आत्ता तुम्हाला दाखवते. तर आम्ही गेलोत ना, खूप अचानक प्लॅन ठरलं. तसं आम्ही फिरायला जाऊया तसं काहीच आमचं मोटिव्ह नव्हतं. पण आम्ही शिवरात्रीला गेलोत. मग अचानक शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रात्री सगळेजण आम्ही जेवायला वगैरे बसलोत. दुसऱ्या दिवशी नाही सॉरी तिसऱ्या दिवशी आम्ही रात्री जेवायला बसलोत. आणि अचानक रात्री आमचे जे जेंट्स आहेत घरातले सगळे म्हणजे आमचे सासरे म्हणजे सगळे यांनी भाऊ जेवायला बसले. आणि मग अचानकच असं यांचं ठरलं की आपण तिरुपती बालाजीला जाऊयात असं ठरलं होतं. तर मग म्हणजे तिरुपती बालाजी आमचे हे आहेत कुलदैवत आहेत. तर सासऱ्यांची खूप इच्छा होती की आम्ही चारही जोडपे आहोत. म्हणजे माझे सासरे आणि त्यांची 4 मुलं आणि आम्ही 4 सुना. तर सगळे आमची अख्खी फॅमिली आम्हाला जायचं होतं आमचं कुलदेवताचं दर्शन घ्यायचं. आणि आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी. तर लग्नानंतर आम्ही तसं काही गेलेलो नाही. तर सासऱ्यांची इच्छा होती की घेऊन जाऊयात. म्हणजे बाबांची इच्छा होती की सगळ्यांना घेऊन जातो असं वगैरे. मग ते अचानक प्लॅन ठरलं. अचानक म्हणजे तेव्हा 10:30 वाजलेले. 10:30 वाजता आमचं प्लॅन ठरलं. 11 वाजता आम्ही गाडी बुकिंग केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पटापट तयारी केली सगळ्यांनी. कपडे नेले नव्हते काहीच नाही. जे कपडे होते त्या कपडेवरच गेलो. इवन कपडे घ्यायलासुद्धा आमच्याकडे वेळ नव्हतं. बिलकुलच काहीच वेळ नव्हतं. एका दिवसात काय करणार, बिलकुल काहीच करू शकलो नाही आम्ही. पण आम्ही म्हटलं समोरून वेळ चालून आली तर आपण नाही म्हणायचं. कारण की तिरुपती बालाजीचं कुलदैवत आहे आणि कुलदैवताचं दर्शन घ्यावंच हे म्हणतात. कारण की खूप शुभ असते कुलदैवताचं दर्शन करणे. तर त्याच्यामुळे मग आम्ही सगळी तयारी वगैरे केली आणि सायंकाळी निघालो. मग खूप लांबचं प्रवास होतं. रात्रीचंच निघालो. रात्र प्रवास केलो छान. थांबत गेलोत आम्ही. जाताना म्हणजे हा देवस्थान लागत होतं मल्लिकार्जुन, श्रीशैलम मल्लिकार्जुन. आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर काय झालं, आमची सकाळची सगळी तयारी वगैरे झाली. पण तिथे गेल्यानंतर घडलं असं की ते मंदिरच बंद होतं. आम्ही जेव्हा पोहोचलो ना ते म्हणजे बिलकुलच बंद होतं काही. आणि आमच्याकडे वेळच नव्हता. म्हणजे म्हणजे अहोंना किंवा बाकीच्यांचे ड्युटी वगैरे सगळ्यांचे ड्युट्या वगैरे होते. वेळेवर ठरवलेल्या वेळेवर सुट्ट्या कसं घेणार म्हणून मग 3 दिवसाचा ट्रिप होता आमचा. पण ठरलेलं तर गेलेलो. पण आमचं मल्लिकार्जुन जायचं काही तसं प्लॅन नव्हतं. म्हटलं मध्ये पडत आहे तर आपण पाठ दाखवून नाही जाऊयात, आपण जाऊयात तिथे दर्शन घेऊयात. आम्ही आधी तिथे गेलो. पण आम्हाला तिथे गेल्यानंतर माहिती मिळाली की ते मंदिर बंद आहे. त्याचं दर्शन वगैरे आम्ही गेलो तेव्हा सध्या बंद होतं. सायंकाळी चालू होणार होतं.
पण सायंकाळी आम्हाला खूप उशीर होणार होतं, कारण की कोणाकडे सुट्ट्या जास्त नव्हते त्याच्यामुळे ड्युटी पाण्याचं. म्हणूनच मी म्हटले की बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल. सगळ्यांना इतकं दुःख झालं ना, म्हणजे एवढ्या लांब येऊन दाराजवळ येऊन पुन्हा बाहेरूनच दर्शन करून आम्ही परत आलो. पण आय होप देव समजूनच घेईल आणि घेतातसुद्धा. तर ते तसं झालेलं. आम्ही गेलो, बाहेरूनच दर्शन घेतलं आणि परत आलो. ते असं झालं. बिलकुल कोणालाही चांगलं वाटत नव्हतं खरं सांगायचं तर. एवढ्या लांब जाऊन खूप लांबचा प्रवास होता, इथून तिकडे खूप लांबचा, आणि ते पण अचानक ठरलं आमचं, खूप अचानक ठरलं. आणि कोणाकडे जास्त दिवसही नव्हते, कारण की सुट्ट्या कोणीच काढलेले नव्हते. आणि त्यामध्ये आहे ना थोडंसं अहोजी ते आहेत ना, म्हणजे माझे अहोजी ते जॉबला आहे, तिथे थोडंसं प्रॉब्लेम वगैरे चालू होतं. त्याच्यामुळे सुट्ट्या तर कशीच भेटत नव्हते. त्याच्यामुळे खूप इश्यू होता सुट्ट्यांचा. त्याच्यामुळे आम्ही तुरंत मग बाहेरूनच दर्शन घेतलो. आणि पण आम्ही तिथंपर्यंत गेलो, तेच आमचं नशीब. तर तिथूनच दर्शन घेतलं ना मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर ते सगळं असं झालेलं. सगळ्यांची इच्छा होती थांबायची, दर्शन घ्यायची, पण जे मंदिर उघडतपर्यंत आहे ना खूप उशीर होणार होतं. आमच्याकडे वेळ नव्हतं, जसं मी तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे वेळ नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही तिथे थांबलो नाही, बाहेरून दर्शन घेतो मग आम्ही परत निघालो. ते असं सगळं झालं होतं तिथे गेल्यानंतर. जो या आधीचा पार्ट बघितले असाल तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ समजत असेल. नसाल बघितले तर नक्की बघा, व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर. तर ही स्टोरी होती, म्हणून मी त्या स्टोरीचा थंबनेल दिला होता की मल्लिकार्जुनला गेलोत, पण तिथे गेल्यावर काय झालं. तर हे सगळं झालं. पण असं मन थोडंसं उदास तर झालंच, पण आम्ही बाहेरून दर्शन घेतलं मग पुढच्या प्रवासाला निघालो. तर पुढचा व्लॉगसुद्धा तुम्हाला नक्कीच येईल. हा व्लॉगसुद्धा कंटिन्यू करा, आणि पुढचा व्लॉग तुम्हाला येणार आहे चांगलं. तो आहे तिरुपती बालाजीचा, सांगूनच देते मी. तर तो ब्लॉग पाहण्यासाठी नक्की बघा, म्हणजे वाट बघा तुम्ही. यात नंतर मी तोच ब्लॉग टाकणार आहे. तर चला, असं झालं होती, अशी होती ती स्टोरी श्रीशैलम मल्लिकार्जुनची. तर चला, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि हो, आजचा तुमचा दिवस खूप शुभ जावो. स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देव, ही स्वामीच्या मी प्रार्थना करते. आणि जे कोणी नवीन आले असाल, प्लीज त्यांना विनंती आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बाय बाय.